नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला अध्यात्माची खूप मोठी परंपरा लाभली आहे. संत महंतांपासून असंख्य समाजसुधारकांनी केवळ महाराष्ट्रालाच नाही तर या देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. आपल्या महाराष्ट्रात असंख्य संप्रदाय वाढले, रुजले आणि त्यांनी मनुष्याच्या जीवनात परिवर्तनाची एक नवी चळवळ उभी केली. या संप्रदायांपैकीच एक मोठं नाव म्हणजे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र. सुमारे 7 दशकांपूर्वी दिंडोरीसारख्या नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात लावलेलं हे रोपटं आज फक्त महाराष्ट्रात नाही तर देश विदेशात या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या स्वामी समर्थ सेवा केंद्राचं कार्य, त्यांची आध्यात्मिक पार्श्वभूमी आणि पुढील काळातले उपक्रम याविषयी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संचालक आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत दादा मोरे आज आपल्यासोबत आहेत. दादा, आपल्या मुलाखतीत मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. दादा, मला पहिलाच प्रश्न, मुलाखतीची सुरुवात थोडीशी इतिहासापासून करायची. तुम्हाला थोडं इतिहासात घेऊन जायचं आहे. 7 दशकांपूर्वी स्वामी समर्थ सेवा केंद्राची स्थापना झाली, तर ह्या मागचा नेमका उद्देश काय होता आणि ही नेमकी गुरु परंपरा दादा कशी, याविषयी आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. गेली 72 वर्षापासून या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य सुरू आहे. या कार्याची पायाभरणी आमचे आजोबा म्हणजेच सद्गुरू मोरेदादा यांनी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी छोट्याशा गावातनं केली. मूळतः एक शेतकरी कुटुंब, परंतु बागायती आणि असणारी शेती, सधन कुटुंब. परंतु वयाच्या 6 महिन्यात म्हणजे 6 महिने वय आजोबांचं असताना वडील वारले आणि काहीतरी ईश्वरीय एक देणगी म्हणा की मूळतःच त्यांच्यामध्ये सात्विकता आणि आध्यात्मिक गुण होते. आईचे संस्कार मिळाले, आईचं प्रेम मिळालं आणि त्यातनं सद्गुरू मोरेदादांची शेती, प्रपंच आणि आध्यात्मिक उत्तरोत्तर प्रगती होत गेली. हे सगळं होत असताना 1948च्या दरम्यान रामकुंड, नाशिक या ठिकाणी आईबरोबर ते आले आणि त्या ठिकाणी तपोनिधी सद्गुरू विठ्ठले महाराज यांची प्रथम भेट झाली आणि त्या ठिकाणी बेळेवाडा आणि बेळेवाड्यातली एक छोटीशी खोली, या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांची प्रथम भेट आणि तिथून गुरु आदेश झाला की आता तुम्ही स्वामींचं कार्य तळागाळामध्ये पोचवा आणि त्या पद्धतीने या कार्याला एक वेगळा आयाम किंवा शुभारंभ हा गुरु आज्ञेने झाला. तर त्यामध्ये शेती, प्रपंच आणि हे स्वामींचं आध्यात्मिक पारमार्थिक कार्य करताना पुढील 40 वर्ष म्हणजे 1988 पर्यंत मोरेदादांनी खेडोपाडी, नगर, महानगरांना भेटी देऊन हाडं घासून रक्त आटून हे कार्य उभं केलेलं आहे. या कार्याची सुरुवात तशी खूप खडतर झालेली. ज्या लोकांना रामकृष्ण पांडुरंग माहीत नव्हते त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज समजून सांगणं हे फार अवघड होतं आणि म्हणून आज जे काही या दिंडोरी प्रणीत स्वामी मार्गाचं कार्य आहे, नियमावली आहे, ती फारशी त्या काळातल्या भाविकांच्या पचनी पडत नव्हती. त्यातही प्रापंचिक संत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दाढी नाही, जटा नाही, भगव वस्त्र नाही, पायात खडाबा नाही, एक सर्वसामान्य शेतकरी आणि आध्यात्मिक संत अशा पद्धतीची ही सगळी वाटचाल होती आणि त्या वाटचालीतनं आलेल्या भाविकाचं दुःख निशुल्क, अगदी रुपयाची कुठलीही अपेक्षा न करता त्याचं निर्मूलन करणं, त्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये श्री स्वामी समर्थ नामजप करणं, माळीवर मंत्र कसा जपायचा, स्वामींचं चरित्र ज्याला श्री स्वामी चरित्र सारामृत, हे रोजचे क्रमशः 3 अध्याय कसे वाचायचे, शाकाहारी राहणं, निर्व्यसनी राहणं, या सगळ्या गोष्टी सद्गुरू मोरेदादा अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचे. एवढं काय तर प्रपंच करावा नेटका आणि त्यातनं परमार्थ साधावा. मग विशेष करून खेड्यातली मंडळी शेतकरी असायची
किंवा शेतीवर त्यांचे व्यवसाय आधारलेले असायचे, त्यावरती मोरेदादा निशुल्क त्यांना प्रबोधन करायचे. आणि अशा पद्धतीने 40 वर्ष मोरेदादांनी पिठले स्वामींना आपलं गुरु मानून, सद्गुरू मानून त्यांच्या आदेशाप्रमाणे हे स्वामींचं कार्य या महाराष्ट्रामध्ये तळागाळात पोचवलं. दादा, आता आपली ही तिसरी पिढी म्हणजे भारतात अशी खूप कमी उदाहरणं असतील की ज्यांची तिसरी पिढीसुद्धा आध्यात्मिक वारसा तितक्याच ताकदीने हा सगळा वाढवते आणि सांभाळते. तर दादा, मोरेदादांनंतर आपले वडील गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी ह्या कार्याची धुरा सातासमुद्रा पार नेली आणि त्या मंदिराचा कळस आता आपण रचताय. तर थोडंसं आपल्या वडिलांच्या या कार्याविषयी आणि नंतर मग आपण आपल्या कार्याकडे येऊया. नक्कीच दादा. 1988ला आजोबांचं महानिर्वाण झालं आणि पुढे ही जबाबदारी आली परमपूज्य गुरुमाऊलींकडे, म्हणजे आमचे पिताश्री अण्णासाहेब मोरे. अगदी तसं तर आजोबांपासनं हे अध्यात्माचं बाळकडू वडिलांपर्यंत पोचलेलं होतं. आणि आजोबांचं महानिर्वाण झाल्यानंतर गुरुमाऊलींनी प्रचंड वेगाने हे कार्य सातासमुद्राच्या पलीकडे पोचवलं. मग त्यामध्ये महाराष्ट्राचे 36 जिल्हे असो, परराज्य असो आणि विदेशाचा जर आज विचार केला तर अगदी त्यामध्ये दुबई असेल, अमेरिका असेल, तदनंतर नेपाळ असेल, अशा विविध राष्ट्रांमध्ये आणि मुख्य नगरांपर्यंत, महानगरांपर्यंत हे स्वामी कार्य गुरुमाऊलींच्या माध्यमातून पोचलेलं आहे. आपल्याला सांगू इच्छितो, हे कार्य पोचताना विशिष्ट एक त्याला नियमावली लागलेली आहे. पहिला विषय सेवेकरी कुणाला म्हटलं जातं? जो नित्याने स्वामींची उपासना करतो. 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करणं, क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचणं. पण हा परिपूर्ण सेवेकरी नसतो. खरा सेवेकरी कोण? तर ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्याने पथ्य सांभाळावे. मग ती पथ्य नियमावली काय? एक शुद्ध शाकाहार घेणं, निर्व्यसनी राहणं आणि स्वामींची नित्याने सेवा करणं, त्याला खरं तर सेवेकरी म्हटलं जातं. मग हे होत असताना आज जर आपण बघितलं की ह्या कार्यामध्ये कुठेही भेदाभेद नाही. स्त्री आहे की पुरुष आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, उच्च आहे की नीच, ज्येष्ठ की कनिष्ठ, आबाल की वृद्ध, कुठलाही भेदभाव या कार्यात पाळला जात नाही. आपल्या साम TV चॅनलच्या माध्यमातून सगळ्या भगिनींना सांगू इच्छितो की राज्यकर्त्यांनी 33 वरून 50% आरक्षण भगिनींना दिलं, पण या स्वामी कार्यातनं 100% आरक्षण आणि संरक्षण हे या मार्गाने आणि गुरूंनी दिलेलं आहे. दादा, आपण सेवा कार्याचा उल्लेख केला, तर स्वामींची मूळ जी शिकवण आहे ती म्हणजे भक्ती आणि सेवा. सेवा भक्ती या 2 सूत्रांवर आपले सगळं कार्य आधारित आहे. तर आपल्या माध्यमातून दादा, भक्तीबरोबरच सेवेकरी खूप मोठ्या प्रमाणात सेवा कार्य करतात. तर ह्या सेवा कार्यांविषयी अगदी आपण थोडक्यात माहिती द्यावी. आता आपण भक्ती म्हणाल तर त्याला नित्यसेवा असा शब्द प्रयोग केला जातो. आत्ताच आपल्याला सांगितलं की रोज नित्याने आपण 11 माळा स्वामींचा जप, क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्र, हे होता होता सामाजिक सेवेची सुद्धा या मार्गातनं आणि गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांना एक कार्य करायला उत्साह भरून दिलेला आहे किंवा त्यांना त्या दिशेने जाण्याला, वाटचाल करण्याला मार्गदर्शन आहे. मग त्यामध्ये 80% समाजसेवा, कारण मॅन सर्व्हिस इज अ गॉड सर्व्हिस. जनसेवा ही सुद्धा स्वामींची तथा ईश्वराची सेवा आहे. तुम्ही आपण सर्व मानव हे सुद्धा ईश्वराचं अंशात्मक स्वरूप आहात. प्रत्येकाच्या मानवी मनामध्ये ईश्वर हा विराजमान असतो आणि म्हणून तो ईश्वर कधी कधी दुःखित झालेला असतो, मनरूपाने, शरीर रूपाने, विचाराने. आणि म्हणून त्या नकारात्मक गोष्टींना, विचारांना सकारात्मक कसं करता येईल अशा पद्धतीचं एक सामाजिक कार्य ह्या स्वामी मार्गातनं चालतं आहे. त्याला ग्राम विकास अभियान तथा नागरी विकास अभियान म्हटलं जातं. आणि ह्या कार्यातनं 18 प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आज कार्यान्वित झालेले. भारतात असं बहुतेक आपला एकमेव असा आध्यात्मिक परिवार असेल जो शेतीवर विशेषतः काम करतो. कृषी मेळावे घेता, आपण कृषी
प्रदर्शनं घेता, म्हणजे हे अभिनव आहे, कारण असं फारसं घडताना दिसत नाही. नक्कीच नक्कीच. हे सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती ही आज काळाची गरज आहे. आपण पंजाब, हरियाणा या राज्यांचा जेव्हा विचार करतो, अभ्यास करतो, कॅन्सरचं प्रमाण भयानक आहे. अगदी भटिंड्यामधनं राजस्थानमध्ये रेल्वे जाते, त्या रेल्वेला कॅन्सर रेल म्हटलं जातं. मग हे कशामुळे? अतिरासायनिक खतांचा किंवा हे बुरशीजन्य काही औषधी असतील, कीटकनाशकं असतील, यामुळे कधीकधी त्या शेती आणि शेतमालावरती रिसिड्यू म्हणून त्याचा काही भाग राहतो आणि तो मानवाच्या पोटामध्ये गेल्यानंतर मग शुगर असेल, BP असेल, कॅन्सर असेल, असे रोग त्यातनं शरीरामध्ये उद्भवत असतात. आणि म्हणून विषमुक्त शेती हे अभियान या कार्यातनं मोठ्या प्रमाणात. एवढ्यावर आपण थांबलेलो नाही दादा. आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी नुसतं शेती न करता शेतीशी संबंधित जे वेगवेगळे 50-60 प्रकारचे पूरक व्यवसाय आहे, ते व्यवसायसुद्धा केले पाहिजे. शेतकऱ्याने चांगलं व्यावसायिक झालं पाहिजे. आजची परिस्थिती अशी आहे का शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही. बरोबर. आणि शेतकऱ्याची 2 मुलं असतील, 4 मुलं, त्यांच्यात एक मत नाही. सगळे पिकवायच्याच मागे लागलेले. म्हणून आम्ही आपल्या माध्यमातनं आणि या कृषी मेळाव्याच्या माध्यमातनं सांगतो की 2 मुलं असतील तर एका मुलाने शेतीमध्ये पिकवावं आणि दुसऱ्या मुलाने नगरामध्ये, महानगरामध्ये जाऊन बाजारपेठेमध्ये तो शेतमाल विकावा. ही काळाची गरज आहे. खूप आणि म्हणून त्या पद्धतीने खूप मोठी शेतीमध्ये क्रांती होऊ शकते. तर हाही एक उपक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचा विषय म्हणजे आपली भारतीय संस्कृती, आपले वेद, पुराण, उपनिषद याच्यात मनुष्याच्या जगण्याचं पूर्ण सार आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून त्याच्या जन्माचं कारण त्याच्यात दडलेलं आहे. पण दुर्दैवाने हे आपलं वेद, पुराण ह्याच्यातला जो विचार आहे तो सर्वसामान्य तळागाळात जनतेपर्यंत तो दुर्दैवाने पोचला नाही. त्यामुळे आपल्याला अनेकदा पाश्चात्य गोष्टींचा आधार घ्यावा लागतो, ज्याची खरं तर गरज नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट ज्ञान आपल्याकडे आहे. तर आपल्या माध्यमातून ह्या सर्व कार्यांवर वेद, उपनिषद हे सामान्य माणसाला कळावे ह्या दृष्टीने सुद्धा संशोधन चालू आहे. तर त्याविषयी ऐकायला आवडेल. नक्कीच. वेद, उपनिषद, 18 प्रकारची पुराण, वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक ग्रंथ, मोठी लायब्ररी, ग्रंथालय आपल्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठामध्ये आहे. आणि जे काही रिटायर्ड शिक्षक आहे किंवा ज्यांना संस्कृत भाषेविषयी आवड आहे, या ज्ञानाविषयी आवड आहे, या लोकांचा आणि भाविकांचा एक ग्रुप केलेला आहे. आणि ते या ठिकाणी शनिवार, रविवार सवडीने येतात, ते ग्रंथ चालतात. खरं तर संस्कृत ही देवांची भाषा आहे. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंटच्या या सगळ्या शैक्षणिक पद्धतीमध्ये संस्कृत थोडंसं कालबाह्य होताना दिसतंय. आणि म्हणून संस्कृत आज बऱ्याच लोकांपर्यंत पोचत नाही, ते ज्ञान पोचत नाही. म्हणून ह्या कार्यातनं अशा भाविकांच्या माध्यमातनं वेद, उपनिषद यातनं जे काही ज्ञान असेल, जे संस्कृतमध्ये आहे, ते प्राकृत मराठी भाषेमध्ये त्याचं रूपांतर करणं, भाषांतर करणं आणि सामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या कार्याचा सुद्धा एक महत्त्वाचा काळाची गरज आहे. अक्कलकोट आणि दिंडोरी हे 2 नेमके वेगळे विषय आहेत, हे वेगळी 2 ठिकाणं आहेत. तर ह्याची तुम्ही सांगड कशी घालता? आणि बाहेर विनाकारण काही गैरसमज अक्कलकोट आणि दिंडोरी यांच्यामध्ये पसरवण्याचं सुद्धा काम सुरू असलेले एक पत्रकार म्हणून लक्षात येतं. तर ह्याविषयी दादा आपण आजपर्यंत कुठे बोलला नाही आहात, तर ह्याविषयी थोडं आपण सांगावं, कारण दोन्ही स्वामींचीच स्थानं आहेत. नक्कीच. स्वामींचं अक्कलकोटचं काम सुरू असताना शिर्डीचे साईबाबा असतील, विदर्भात बुलढाणा, शेगाव, गणगण गणात बोते गजानन महाराज असतील, शंकर बाबा असतील, गुलाब महाराज असतील, टेंबे स्वामी असतील, जंगली महाराज असतील, अशा अवतारी महापुरुषांच्या माध्यमातनं हे स्वामींचं कार्य त्या त्या भागात पोचलेलं आहे. आणि तसंच हे कार्य सद्गुरू पिठले महाराजांच्या माध्यमातनं आमचे आजोबा सद्गुरू मोरेदादा यांनी दिंडोरीतनं केलेलं आहे. पण आपल्या सगळ्या भाविकांना सांगू इच्छितो, अक्कलकोट आणि दिंडोरीचं कार्य एकच आहे. स्वामी एकच आहे. कोणीही मनात तसे गैरसमज करून घेण्याचं कारण नाही.
त्याच्यावर जर उदाहरण द्यायचं झालं ना, कालाय तस्मै नमा, काळाच्या ओघात काही बदल हे अपेक्षित होते आणि सद्गुरू पिठले महाराजांनी जी आचारसंहिता दिली त्या आचारसंहितेप्रमाणे आजही स्वामींचा नामजप असेल आणि 22 वर्ष अक्कलकोटात महाराजांनी ज्या लीला केल्या त्या सर्व लीला, बऱ्यापैकी लीला ह्या आपल्याला श्री स्वामी समर्थ चरित्रामध्ये, सारामृतामध्ये वाचायला मिळतात. तेच चरित्र आज दिंडोरीच्या माध्यमातून लाखो भाविक आपल्या घरी केंद्रामध्ये त्याचं पारायण करताय. अजून एक दादा, आपल्या एक महत्त्वाचा अभ्यासाचा, संशोधनाचा आणि प्रचाराचा विषय म्हणजे आयुर्वेद. आपलं सर्वात महत्त्वाचं शास्त्र, पण सर्वात दुर्लक्षित राहिलेलं ते शास्त्र आहे. तर त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होतं आहे आणि एक आध्यात्मिक संस्था आयुर्वेदावर संशोधन करून त्याचा प्रचार प्रसार करते. ही नक्कीच येणाऱ्या काळासाठी खूप एक आशादायी हे चित्र आहे. तर त्या आयुर्वेद शास्त्राविषयी आणि आपण त्यात करत असलेल्या कामाविषयी अगदी नक्कीच. ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे आणि ही हजारो वर्षांची आपली भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. ॲलोपॅथी अलीकडच्या काळात आली किंवा इतर पॅथ्या, परंतु ही खूप जुनी पॅथी आहे आयुर्वेद. आयुर्वेदाने काही लोकांचं म्हणणं गुण उशिरा येतो, पण आता त्याच्यामध्ये इतकं काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, गुण पण लवकर येतो आणि त्या रोगाचं समूळ उच्चाटन पण होतं आणि कुठले साईड इफेक्ट्स नाही, दुष्परिणाम नाही. आणि आज श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या आणि गुरुपीठाच्या माध्यमातून आयुर्वेदामध्ये इतकी मोठी क्रांती झालेली. आपल्याला सांगू इच्छितो, एक सप्तरंगी नावाची वनस्पती आहे, जिला संस्कृतमध्ये सप्तचक्रा म्हटलं जातं आणि तिचं बॉटॅनिकल नेम सॅलासिया चायनसिस म्हणून आहे आणि तिच्यामध्ये मॅग्निफेरा म्हणून अँटी कॅन्सर द्रव्य घटक मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या मार्गातनं निशुल्क डॉक्टरांच्या माध्यमातनं ती मुळी दिली जाते. पाण्यात उगाळून जर चाटण घेतलं तर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरती ती खूप काही गुणकारी ठरलेली आहे. शेकडो लाखो रुग्णांना त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. आणि आपण जर धर्मशास्त्र बघितलं तर प्रत्येक पूजेमध्ये जी वस्तू वापरली जाते तिचा आयुर्वेद आणि आरोग्याचा संबंध आहे. जसं आपण देवीच्या मंदिरात गेलो, देवीच्या मुखात मुखवास असतो, खाण्याचं पान नागवेली, अर्थात ते धूम्रपान नाही. आणि म्हणून आयुर्वेदातही म्हटलेलं आहे 2 नागवेलीची पानं आणि चिमूटभर जर जिरं जेवणानंतर जर चावून चावून आपण खाल्लं 4 ते 5 दिवस तर नक्कीच हिमोग्लोबिन नॉर्मल होत असतं, आपलं रक्त वाढत असतं. म्हणून पाचक द्रव्य त्याच्यामध्ये लपलेलं आहे. त्यामुळे प्रसाद, नैवेद्य या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्वीची परंपरा आहे पान खाण्याची, पण ते पान व्यसनयुक्त नसावं, व्यसनमुक्त असावं, ते धूम्रपान नसावं. म्हणून आता गोविंद विडा, मुकुंद विडा नैवेद्याच्या ताटाला लावण्याची आपल्याकडे पद्धती आहे. तर ही जी परंपरा आहे ही आयुर्वेदाच्याच माध्यमातून आलेली आहे. एवढं काय तर आपण आपल्या मराठी वर्षाचा पहिला सण आहे गुढीपाडवा. त्या बांबूच्या काठीला आपण नववस्त्र, त्याच्यावरती गडू म्हणजे कलश, हरडी करडं हे सगळं काही आणि कडुलिंबाचा पाला त्याला बांधतो. आता कडुलिंबाचा पाला खरं तर नव्या वर्षाला, मराठी वर्षाला सामोरं जाताना आपण त्या गुढीला प्रार्थना करतो की वर्षभर आमचं आरोग्य चांगलं राहू द्या. 2-3 पानं कडुलिंबाची जर आपण चावून खाल्ली तर उष्णतेचे विकार आपले कमी होतात, ॲसिडिटी होत नाही किंवा चिकन पॉक्स वगैरे. आता जर ग्रामीण भागात आजही गेलात, एखाद्या लेकराला कांजण्या आल्यात, मराठीत म्हटलं जातं चिकन पॉक्स, तर त्याला गार पाण्याने स्नान करून त्या कडुलिंबाच्या पाल्यावरती झोपवलं जातं. 2-4 दिवसामध्ये तो रोग कायमचा निघून जातो. तर ही जी काही सणवार व्रतवैकल्य आहे याचा संदर्भ आयुर्वेदाशी आहे आणि हेल्थ इज वेल्थ हाच प्रत्येक पूजेमागे, सणामागे आपल्या ऋषीमुनींचा दृष्टिकोन आहे. मधल्या काळात कर्मकांड आलं, मग त्यातनं खूप काही क्लिष्ट पद्धती पुढे आल्या, थोडी विचारधारा वेगळ्या ट्रॅकला गेली, पण आपल्याला हे सहज सोप्या भाषेत पुन्हा आणून गतवैभव आयुर्वेदाला निश्चित आपण प्राप्त करून देऊ शकतो. दादा, आता शेवटचा एक प्रश्न. आपल्या या सेवा कार्याचा विस्तार दिवसेंदिवस होतोय, भारताबाहेरही वाढतोय.
तर पुढील काळातली आपली एक डोळ्यासमोरची काही ध्येय धोरणं आणि मुख्य काही उपक्रम याविषयी अगदी थोडक्यात आपण माहिती द्यावी. नक्कीच. आज आपण मानवाच्या जीवनशैलीचा जेव्हा विचार किंवा अभ्यास करतो तर आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे. लहान लहान शाळांमध्ये शिकणारी मुलं आज सिगरेट, विडी किंवा गुटख्यासारखे प्रकार किंवा अगदी दारूपर्यंत, बिअरपर्यंत हे प्रमाण वाढतं आहे. भगिनींवर किंवा लहान लेकरांवर होणारे अत्याचार वाढत आहे. तदनंतर मोबाईलच्या ह्या काळामध्ये आज शालेय विद्यार्थी असो किंवा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असो, त्यांचंही या मोबाईल व्यसनाकडे प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आपल्यापुढे खूप मोठं एक आव्हान आहे. व्यसनमुक्ती असेल, आरोग्य असेल, आपलं मन आनंदी राहणं, मन सकारात्मक राहणं, त्याकरता ह्या कार्यातनं आज देशातून विदेशापर्यंत मोठ्या प्रमाणात सेवा केंद्र कशी उभी राहतील, त्यामध्ये बालसंस्काराची केंद्र वर्ग कशी मोठ्या प्रमाणात आपल्याला राबवता येतील, हा नक्कीच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आपलं आरोग्य चांगलं राहण्याकरता शेतीशी संबंधित असणारे सगळे काही शेतामधनं निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू, भाजीपाला, दूध, हे कसं आपल्याला सकस सात्विक मिळेल, हाही एक प्रयत्न केला जातो. आणि विशेष म्हणजे आपल्याला एक आनंद वार्ता सांगू इच्छितो की या दिंडोरी प्रणित मार्गातनं, गुरुपीठातनं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. ते आमच्या गुरुमाऊलींचं स्वप्न आहे, 1000 खाटांचं सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल. आत्ताच 16 डिसेंबरला त्याची पायाभरणी आणि खोदकाम पण सुरू झालेलं आहे. उद्दिष्ट असं आहे की वर्ष, 1.5 वर्षात एक 500 खाटांपर्यंत तरी आपल्याला पोचणं आहे. आणि ह्या नाशिक जिल्ह्यात असो, महाराष्ट्रात असो, त्र्यंबक आदिवासी भागात जे गोरगरीब रुग्ण आहे, यांना आपल्याला कशी चांगली आणि मोफत सेवा देता येईल, माफक दरात सेवा देता येईल, हा प्रयत्न या सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये देण्याचं प्रयोजन असेल. नक्कीच दादा, आपल्यामुळे लक्षात आलं की एखादी आध्यात्मिक संस्था विज्ञान आणि सेवा ह्या 2 गोष्टी त्याच्यासोबत जोडून इतकं मोठं कार्य उभं करू शकते. आमच्या आपल्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि आपण वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. पाहत राहा साम टीव्ही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.